जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून व धार पवार घराण्याची कुलदेवी माता गडकालिका व माँ तुळजा भवानी यांना वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज हरियाणातील पवार राजवंश याविषयी माहिती देण्यासाठी इथं उपस्थित आहे. हरियाणामध्येही या राजवंशाची शाखा 8व्या-9व्या शतकामध्ये स्थायिक झाली आणि त्यामुळे आपल्याला हरियाणा आठवतो तो पानिपत युद्धामुळे आणि रोड मराठा म्हणून जी मराठ्यांची वसाहत तिथं झाली त्यामुळे. परंतु परमार पवार घराण्यातील धार पवार घराणं हे त्यापूर्वीच इथे हरियाणामध्ये स्थायिक झालेलं. हे घराणं सूर्यवंशी क्षत्रिय घराणं, कुलदैवत महादेवी, महाकाली, महालक्ष्मी, महादेव अशा प्रकारची त्यांची कुलदैवत आहेत. विजयशस्त्र तलवार आहे आणि या घराण्याने ज्या वसाहती केल्या त्या हरियाणामध्ये केल्या, त्यांची गावं आजही तिथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे घराणं आज मोठ्या संख्येनं त्या हरियाणातली अनेक गावामध्ये स्थायिक आहे. मूळ गाव कॅमेला म्हणून सुरुवातीला वसाहत झाली. त्यानंतर स्टोडी, गरोडा म्हणजे गरोडा जिल्ह्यामध्ये, खोकराना पानिपत जिल्हा, कारखाना सफेदो जिल्हा, कछवा करनाल जिल्हा, खंडोरा पानिपत जिल्हा, नगला रोडान इंद्री जिल्हा, बुटाना निलोखेडी जिल्हा, फतेपूर कुरुक्षेत्र. आता कुरुक्षेत्राचं नाव ऐकल्यानंतर आपला कौरव पांडवांची आठवण येते. कौरव पांडव आणि श्रीकृष्ण ज्या युद्धामध्ये आपल्याला दिसले आणि ज्या युद्धामध्ये अनेक वीरांचा नाश झाला ते कुरुक्षेत्र. हे पानिपत आणि कुरुक्षेत्र हे जवळपास म्हणजे पूर्वीच्या काळी हरियाणामध्ये फार सुरुवातीला इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी जे युद्ध झालं ते कुरुक्षेत्रावरती, आणि त्यानंतर दुसरं मोठं युद्ध झालं ते पानिपतावरती. मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि जवळजवळ मराठ्यांची एक पिढी संपूर्ण या युद्धामध्ये नामशेष झाली, मरण पावली. अर्थात अब्दालीचंही फार मोठं नुकसान झालं. जाताना काही मोजके लोकच शिल्लक राहिले. म्हणजे या युद्धामध्ये मराठे हारले असंही होत नाही आणि अब्दाली जिंकला असंही होत नाही, कारण दोघांची फार मोठी हानी झाली. आणि या युद्धामध्ये पवार घराण्यातील अनेक वीर होते. पानिपतच्या या युद्धामध्ये भाऊसाहेब पेशवे, विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, महादजी शिंदे आणि अनेक शिंदे घराण्यातील वीर या युद्धामध्ये होते. तसेच यशवंतराव पवार धारचे महाराजा हेही होते. आणि याचबरोबर पवार घराण्यातील अनेक वीर या युद्धामध्ये कामी आले. त्यांनी आतुर पराक्रम केला. 25-30 वयाच्या या वीरांनी या देशासाठी आणि आपल्या धर्मासाठी प्राण अर्पण केले. ते पानिपत वीर म्हणजे दामोदर पवार, दत्ताजी पवार, आनोजी पवार, अप्पाजी पवार, नरसोजी पवार, कर्माजी पवार, बिंबाजी पवार आणि महाराजा यशवंतराव पवार यांनी हत्तीवर बसलेल्या अताई खानाला तलवारीच्या एकाच गावामध्ये हत्तीवर चढून त्याला ठार मारलं आणि या युद्धामध्ये अतुल पराक्रम करून त्यांनी देह ठेवला. आणि अशा प्रकारे एक दैदिप्यमान इतिहास पवार घराण्याचा पानिपतच्या युद्धामध्ये घडला. अर्थात यापूर्वी जगदेव पवार जे 8व्या-9व्या शतकाच्या दरम्यान धारमध्ये राज्य करत होते, त्याचे वंशज त्याच काळामध्ये अगोदर स्थायिक झालेले होते. अर्थात तेही या युद्धामध्ये सामील झालेले असणार. परंतु बखरमध्ये मराठ्यांची पानिपत बखरीमध्ये जे काही वीरांची नावं आहेत त्यात महाराष्ट्रातील सर्व वीरांची जवळजवळ 200 वीर आणि त्यांचे सरदार यांची नावं आहेत. तर हे घराणं जसं पवार म्हणून महाराष्ट्रात त्याचा उपनाव किंवा आडनाव मानलं जातं, तसंच हरियाणामध्ये सुद्धा तेच आडनाव लावलं जातं.
आणि म्हणून यांचे वंशज पवार घराण्याचे जगदेव पवारांचे वंशज म्हणून धारकर पवार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सर्वात अगोदर कमला गावामध्ये यांचं वास्तव झाल्यानंतर 5 भावांची 5 घराणी माना, भारू, दासा, बिंदा, बच्चा या 5 भावांची 5 पाती म्हणजे 5 घराणी तिथं तयार झाले. 5 भाऊ हरियाणामध्ये वास्तव्य करण्यास त्या काळात गेले आणि म्हणून त्यांच्यावरून त्या घराण्यांना नावं पडली. मैनन, भारू पाना, दासन पाना, भिंडिया पाना व बच्चन पाना. अशा प्रकारे पाना म्हणजे पाती. आपण मराठीत इकडं महाराष्ट्रामध्ये पाती म्हणतो, अमुक पाती तमुक पाती. त्याप्रमाणे ते पाना हा शब्द हिंदीचा आहे. अर्थात तिथले मराठी आजही हिंदीच बोलतात आणि त्यांचा रंग रूप पेहराव आज हरियाणामध्ये वास्तव्य केल्यामुळे तिथल्यासारखा झाला. प्रत्येक घरावरती मराठा असं नाव दिसतं. आपल्याला गाडीवरती सुद्धा मराठा असं नाव दिसेल. तेव्हा मराठ्याविषयी त्यांना अभिमान आहे. आणि पानिपतच्या 1761 फेब्रुवारीच्या युद्धामध्ये अनेक वीर आपले पडले आणि जे उरले ते पानिपतावरच स्थायिक झाले. आता कमला गावामध्ये 300 वर्ष जुना इथं इतिहास दिसतो. 1761 मध्ये इथं पवारांचे वास्तव्य नव्हते, म्हणजे त्यापूर्वी कधीतरी होते, मधला काळ नाही. आणि 1840 मध्ये थोडी माहिती मिळते की इथं वास्तव्य व्हायला लागलेलं होतं. 1880 साली इथं एक प्राथमिक शाळा झाली. यावरून सरकारी रेकॉर्डप्रमाणे खरी वसाहत ही 1840 नंतरची दिसते आणि 1880 मध्ये तिथं निश्चित स्वरूप त्याला दिसतं. अर्थात रोड मराठा जमातीचे म्हणजे महाराष्ट्रातून गेलेले जे मराठे पानिपतच्या युद्धामध्ये क्षती पोहोचल्यानंतर, खूप मोठी हानी झाल्यानंतर आणि या युद्धामध्ये जवळजवळ सर्व पानिपतचे योद्धे आणि नेते त्या काळातले हे मारले गेले. जसे भाऊसाहेब यांचा पत्ता लागत नाही म्हणजे ते मारले गेले. विश्वासराव हत्तीवरून लढत असताना बाण लागून खाली पडले, मारले गेले. जनकोजी शिंदे एक तरुण योद्धा 20 वर्षाचा मारला गेला. धारचे पवार महाराज यशवंतराव मारले गेले. पायगुडे, मानाजी पायगुडे हे पुण्यातून गेलेले इथले देशमुख, कर्यात मावळातले सरदार मानाजी पायगुडे मारले गेले. अशी कितीतरी सरदार घराण्यातली माणसं मारली गेली आणि जवळजवळ एक पिढी संपूर्ण मारली गेली. इथं रोड मराठ्याची जी पिढी आहे ती आजही स्वतःला मराठा म्हणून घेते. आणि तिथं असलेलं जे हनुमान मंदिर आहे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अभिमान आहे की त्या हनुमान मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे. पवारवीर सती अर्थात हे पवार जे तिथं थांबले होते, बडसत कॅम्प म्हणून भाग आहे, तिथं त्यांनी आपली छावणी टाकली होती. महाराष्ट्रातून गेलेले पवारवीर बडसतमध्ये युद्धाच्या वेळेला छावणी टाकली. त्यावेळेवर त्यांच्याबरोबर त्यांचा कुटुंब कबिलाही होता. काही लोकांनी आपल्या पत्नी नेल्या होत्या आणि अशा प्रकारे युद्धामध्ये हे वीर मारले गेल्यानंतर तिथं ते बडसतमध्ये एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली पवार घराण्यात एक स्त्री सती गेली आणि म्हणून त्या वडाला बडसती म्हणतात. पवार घराण्यातील लोक हे पवित्र ठिकाण मानतात आणि दर दिवाळीला तिची पूजा करतात. त्या वडाची झाडाखाली येऊन या सतीची पूजा करतात. असा दैदिप्यमान इतिहास पवार घराण्याचा हरियाणामध्ये सुद्धा आहे. आजही जवळजवळ 5 ते 7 लाख मराठा हे रोड मराठा म्हणून हरियाणामध्ये ओळखले जातात. परंतु त्यांच्या घरामध्ये जर गेला तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मिळते, भाऊसाहेब पेशव्यांची तस्वीर मिळते, अनेक वीरांच्या प्रतिमा त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळतात. आपल्यासारखे सण साजरे करतात आणि स्वतःला आजही ते मराठा समजतात. अशा प्रकारचा एक दैदिप्यमान इतिहास या हरियाणातील परमार पवार घराण्याचा आहे. हे क्षत्रिय घराणं म्हणून आजही आहे. त्यांना महाराष्ट्राविषयी आकर्षण आहे. मधून अजून ते आपली पूर्वीची भूमी पाहण्यासाठी महाराष्ट्रात येत असतात, किल्ले पाहत असतात. त्यांना गर्व होतो
की आपण मराठा आहे आणि महाराष्ट्रातून बाहेर पडलो, तेव्हा या इथं जे आलेले धार पवार घराण्यातील लोक आहेत तेही आज या मातीशी पूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांची भाषा आज हिंदी आहे आणि आचार विचार सगळे पवार घराण्याविषयी म्हणजे क्षत्रिय घराण्यासारखेच आहेत. तेव्हा अशा प्रकारचा इतिहास या घराण्याचा इथं दिसतो. तिथं एक मोठं सभागृह बांधलेलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे जगदेव पवार महाराज. म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण त्यांना आजही आहे. जागोजाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्हाला स्टेडियम दिसेल आणि अनेक ठिकाणी मराठा नावं त्यांच्या घरावरती दिसतील. 60-70 अशी घरं आहेत की ज्या घरावरती जगदेव पवार म्हणून नाव लिहिलेलं आहे. म्हणजे ही घरं पूर्वीच्या काळामध्ये 60-70 वर्षापूर्वीची, ज्यांना त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण व्हायचं आणि त्यांचं स्मरण राहावं म्हणून आपल्या घरावरच नाव लिहून टाकायचे जगदेव पवार महाराज. तेव्हा अशा प्रकारे त्या हरियाणामध्ये आजही जगदेव पवारांना अंधारचे महाराज, जे अत्यंत तरुण वयामध्ये अतुल पराक्रम करून मारले गेले, ते महाराज यशवंतराव पवार यांचा खूप त्यांना अभिमान आहे. अशा प्रकारच्या या धार पवार घराण्यातील सर्व वीरांना मानाचा मुजरा करतो. जगदेव पवार आणि यशवंतराव पवार महाराजांना यांना कोटी कोटी नमन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.